सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली घेतो ना, हे झाल्यानंतर तुम्ही लेट आलात. या बँकेमध्ये एक सिरियल नंबर 2015 ते 2021 या कालावधीमध्ये संचालक मंडळाने त्यांची विनंती आली म्हणून घेतली. गैरकारभार केलेला आहे. ताई त्यांची विनंती आली होती. बोला तुम्ही बोला. या संदर्भामध्ये अनेकांनी चुकलं. बँकेच्या विषयी चौकशी करण्यात यावी, कामकाजाविषयी अशा तक्रारी केलेल्या होत्या आणि ह्या बँकेची चौकशी कारभाराची झाली पाहिजे अशी मागणी काही संचालकांनी सुद्धा केलेली होती. आणि या मागणीमध्ये संचालकांचं जे काही म्हणणं होतं त्यानुसार निश्चितपणानं काही चौकशी समिती या ठिकाणी स्थापन झाल्या आणि मला वाटतं 2-3 चौकशी समित्या या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आणि त्या सगळ्या चौकशी समित्यांचा अहवाल हा शासनाला प्राप्त झालेला आहे. आणि या अहवालामध्ये काही चौकशी समितीने या ठिकाणी या बँकेवरती दोष आरोप सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत. चौकशी समितीचे अहवाल बघितले तर ते 300-400 पानाचे अहवाल आहेत आणि एवढे मोठे अहवाल आल्यानंतर सुद्धा या बँकेच्या संचालक मंडळावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाही. सभापती महोदय, परत काही संचालकांनी या चौकशीला स्टे सहकार मंत्र्यांच्याकडे मागितला आणि सहकार मंत्र्यांनी सुद्धा पूर्वी जैसे थे अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं आणि ज्यांनी चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली ते सुनील फराटे एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरावरती बँकेनं 500 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे. विना सहकार नाही उद्धार, म्हणजे सहकारामध्ये नेमका कुणाचा उद्धार करायचा आहे, कुणाचा उद्धार चाललेला आहे हा आता पडलेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या समोर प्रश्न आहे. या राज्यामध्ये सहकार वाचला पाहिजे आणि म्हणून आता आपण मंत्री महोदय अभ्यासू आहेत, ग्रामीण भागातले आहेत, शेतकऱ्यांचं कळवळ असणारे आहेत. सदाभाऊ, तुम्ही सर्वात अनुभवी सदस्य आहात सभागृहात. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आपण साजरे करणार आहोत, परंतु सहकार वाचवूया अशी आता आपल्याला घोषणा करावी लागेल. सदाभाऊ नाही, 1 मिनिट सभापती महोदय, यामध्ये एवढा मोठा या बँकेनं भ्रष्टाचार केलाय. एक बाबासाहेब देशमुख सूतगिरण आटपाडी हिचा निलाव जाहीर होतो 40 कोटीला, विकली जाती 10 कोटीला, शासनाचं 24 कोटी रुपये भाग भांडवल, त्याचा 1ही रुपया दिला जात नाही आणि 99 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी 6.5 कोटी रुपये भरली जाते. जर तुम्ही तिला 10 कोटीला विकली असेल तर स्टॅम्प ड्युटी 99 कोटीची का घेतली? म्हणजे हा सुद्धा प्रश्न. दुसरं, या अहवालामध्ये महांकाली साखर कारखाना याची जमीन आहे 280 एकर. आता तोही कारखाना विक्रीला काढलाय. तिथं गुंठ्याचा भाव आहे 35 लाख रुपये. अरे 10, 15, 20 एकर जमीन विकली तरी कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो. या जत साखर कारखाना 250 एकर जमीन 40 कोटीला विकत घेतला. जमिनीचा भाव तिथं 40 लाख रुपये गुंठा आहे. सभापती महोदय, या बँकेनं असे अनेक नाही, मी बेसिक प्रश्न विचारतो. सभापती महोदय, या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला. तिचं इमारतीचं बांधकाम 3.5 कोटीचं आणि फर्निचर 4.5 कोटीचं. म्हणजे म्हशीपेक्षा रिडकू मोठं. म्हणजे निश्चितपणानं या पद्धतीनं घोटाळा केलाय. पण सहकार विभाग त्याच्यावर कोणतीही कारवाई करायला तयार नाही. मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती, या प्रश्न चौकशी अहवालात तथ्य आढळल्यामुळं 83 अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली. पुन्हा चौकशी अहवालामध्ये 50 कोटी 57 लाखाचा अपार झाला असल्याचा ठपका
डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी सदाभाऊ, प्रश्न समितीनं घ्या, मान्य प्रश्न घ्या. केलं. नंतर कोल्हापूर DDR यांनी 88 अनुसार चौकशी चालू केली. नंतर त्या चौकशीला प्रश्न घ्या, आपण सदाभाऊ. जैसे थे भाऊ प्रश्न घ्या. मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदयांना, 88 ला जे जैसे ते आदेश केलेला आहे प्रश्न तो आदेश तुम्ही सहकार मंत्र्यांना उठवणार पुढे का? जायचं आहे ना तुम्हाला? संचालक मंडळ तुम्ही बरखास्त करणार का? आणि 83 मधील जे 21 मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते 88 अनुसार तुम्ही घेणार का? आणि दुसरं कर्ज एकच मिनिट, 1, 2, 3, बँकेनं 4 नोकर भरतीमध्ये पूर्वी नाही, घोटाळा serial केलेल्या number. नवीन जो नाही. प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा या तो सदाभाऊ. तुम्ही नाकारणार का? कारण खाली दर आता 25 तुम्ही लाख रुपये विश्लेषण एखादा 6 मिनिटं टाकलेला केले, आहे. 6 मिनिट. धन्यवाद. विचारलं की प्रश्न? आता कळालं सदाभाऊला चार्ज नाही द्यायचा म्हणून. 6 मिनिट झाले तुमचे फक्त प्रश्न विचारायला. मान्य अध्यक्ष मंत्री महोदय, सदाभाऊंनी अतिशय प्रश्न विचारला, योग्य प्रश्न विचारला. बोला. तुम्ही बसा आता. बोला मंत्री महोदय. सचिन भाऊ, पळून जायचं काय कारण आहे? पळून जायचं काय कारण असेल? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड बँकेमध्ये कामकाजामध्ये भ्रष्टाचार झालाय हा पहिला त्यांचा आरोप होता. त्याप्रमाणे त्याची चौकशी केली. DT छत्रीकर विभाग, निबंधक, सहकारी संस्था, लेखापरीक्षक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर चौकशी समितीचा अहवाल 16/6/23 रोजी प्राप्त झाला आहे. सदर चौकशी अहवालामध्ये अपार झाल्याचे निष्कर्ष नमूद करण्यात आलेले नाहीत. पहिल्या प्रश्नाचं त्यांच्या उत्तर. दुसरं, बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना, सहकार कायदा व बँकेचे पोटनियम याचे उल्लंघन करून सुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनात आलेले आहे. उल्लंघन झालेलं आहे, अनियमितता झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. सदाभाऊंनी दुसरं सांगितलं की 2-3 प्रकारचे ठपके ठेवलेत बँकेवर. कलम नंबर 88 चौकशी आदेशातून काही मुद्दे वगळलेले आहेत. ह्या काही गोष्टी बरोबर आहेत. कलम नंबर 83 मध्ये एकूण 7 मुद्द्याबाबत आक्षेप घेतले आहेत. त्यापैकी 88च्या चौकशी आदेशामध्ये 4 मुद्दे समाविष्ट आहेत. उर्वरित 3 मुद्दे खालील प्रमाणे आहेत. सदर 3 मुद्द्यापैकी सकृतदर्शनी अनुक्रमांक 1 व 2 च्या मुद्द्याबाबत बँकेत आर्थिक नुकसान संभावते. आवश्यकता भासल्यास सदर मुद्दे कलम 88 अन्वये चौकशीच्या पुरवणी आदेशात घेता येतील. तथापि कलम नंबर 88 अन्वये चौकशीच्या आदेशात शासनाने यापूर्वीच्या मंत्री महोदयाने एक थोडीशी ऑर्डर केली होती. जैसे ते आदेश स्टेटेड को दिलेला आहे त्याच्यावर आता अपील निर्णय होणार आहे. आणि त्यांनी जे सांगितले होते की 3 मुद्दे कोणते आहेत, तर एक विश्वकर्मा प्लाउड अँड ग्लास सेंटर विटा 69 लाख रुपये 22,000चा. दुसरा मुद्दा होता 36 लाख फर्निचर नूतनीकरणाचा जादा वाढीव दर 14,57,000चा. तांत्रिक पदे भरणे सेवकाच्या पगारवाढीबाबत 35,88,000 रुपयाचा हा पगारावरचा खर्च आहे. भरतीच्या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. दुसरा, चौकशी अहवालामध्ये समाविष्ट एकूण मुद्दे होते 32 पैकी 3 मुद्दे दुबार आलेत. एकूण मुद्दे 29 राहिलेत. कलम नंबर 83 अन्वये चौकशीमध्ये समाविष्ट मुद्दे 23 मुद्दे, यामध्ये उपमुद्द्यासह 45 मुद्दे आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे कलम नंबर 58 प्रमाणे अन्वये समाविष्ट मुद्दे 4. चौथा मुद्दा कलम नंबर 79 अन्वये निर्देश दिलेले मुद्दे 19. आणि 5वा मुद्दा आहे 88 कलम नंबर 79 चे निर्देश न दिलेले मुद्दे एकूण 6. अशा प्रकारचे हे सगळे आपल्याकडे मुद्दे आहेत. आवश्यकता भासल्यानंतर 29 + 6 25 मुद्द्याबाबत बँकेने कलम नंबर 19 निर्देशात पूर्तता अहवाल अवलोकन करून कलम नंबर 83 व 88 चौकशीकरिता आदेश देता येतील. तथापि 88 अन्वये चौकशीच्या आदेशात आज या शासनाने जैसे ते याला स्टे दिलेला आहे, जैसे ते स्टेटेड को तो उठवून आपण
ताबडतोबीनं चौकशी करून या गोष्टीची शहानिशा करून दोषी असतील तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारचं सदाभाऊ आपण काम करू. घ्या सदा पटकन घ्या.